ते तुम्ही जमा करा, मला त्या रकमेशी काही घेणं देणं नाही. आता तुम्हाला एक गोष्ट मला सांगायची आहे, हे फक्त एका घरात होत आहे अशातला भाग नाही. ही एकच बॅग नाही आहे, शोधाशोध करावी लागेल. या घरात पण अजून अमाऊंट आहे असा माझा आरोप आहे. तुम्हाला प्रिमाइसेस सर्च करावं लागेल, मालवण शहराला आतमधून सर्च करावं लागेल. यांची रोज माणसं फिरतायत. माझ्याकडे 8-10 नावं अशी आहेत, अंगावर पैसे घेऊन हे रोज वाटप करतायत इकडे शहरामध्ये. मग तुमचं लक्ष कुठे आहे? बघा, मी तुम्हाला सांगतो, निवडणुका फेअर झाल्या पाहिजे. ही कुठली पद्धत आहे? ही कुठली पद्धत आहे? मला अच्छा, हे का एक घर आहे का? अच्छा, माझा आरोप आहे की ही एक बॅग सुद्धा नाहीये, जवळपास अजून 3-4 बॅगा या घरात असतील. तुम्ही काय कारवाई करणार? नुसतं जप्ती नको आहे, तुम्ही FIR करणार आहात का? अच्छा, आम्ही आतमध्ये आल्यानंतर एक कुडाळचे भारतीय जनता पक्षाचे बंड्या सावंत आणि त्यांचा पण ड्रायव्हर नाही, हा कोणतरी भलताच आहे, तो असाच वरती आलेला आहे. हे लोक तिकडे विटनेस म्हणजे जो काय पुरावा आहे, ही बॅग आहे, त्याला हे करत होते, डिस्पोज करायचा प्रयत्न करत होते. मग त्यांना तुम्ही FIR मध्ये घालणार आहे का? तुम्ही मला कधीपर्यंत करणार सांगा, मी स्वतः येतो. मला माझ्या नावाने FIR द्यायची. हा, मग तुम्ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर सांगा. कारण का तुम्ही हे नुसते फ्लाइंग स्क्वॉड रात्री नाही, यांच्या अंगावर पैसे असतात. तुम्ही शोधणार कसे आहे लोकांना? मला नावं माहिती आहेत, मी यादी पाठवतो तुमच्याकडे. मी जर त्यांना रस्त्यात पकडलं, साहेब लक्षात घ्या, लॉ अँड ऑर्डरचा प्रश्न होणार. मी आता सोडणार नाही. आज आपण 26 तारखेवर आहोत आणि हे 20-20, 25-25 लाखाच्या बॅगा घेऊन घरात बसलेले आहेत. अजून निवडणुकीला 6 दिवस जायचे आहेत. ह्यांना काय धुमाकूळ घालायचं आहे का या मालवणमध्ये? हे कुठलं कल्चर आणतोय आपण? मी माझी दिवस रात्र, आता माझे कार्यकर्ते, माझी मुलं वॉचवर आहेत. एक जरी सापडला मला याच्यातला, मी जागेवर बंदोबस्त करणार. पोलिसांच्या समोर सांगतोय, साहेब जगताप साहेब, आपल्याला पण आपली गस्त वाढवावी लागेल. ही पद्धत नाही निवडणूक लढवायची. मग उपयोग काय निवडणूक लढवून? ही अशी निवडणूक लढवायची? आज आपण 26 तारखेवर आहोत. यांचं कालपासून सन्माननीय रवींद्र चव्हाण साहेब इकडे आले, कालपासून. एक मिनिट फोन ठेवा, मी बोलतोय. कालपासून ह्यांची नाटकं चालू झाली. जे मी सांगत होतो ते आज खरं ठरलं. गस्त वाढू नाही, तुम्ही ह्यांचा बंदोबस्त काय, तुम्ही ह्यांना जर बंदोबस्त केला ना तर त्या भीतीपोटी दुसरं कोण हिंमत करणार नाही. 25-25 लाख रुपये, मला माहितीये रूट कसा आला, कोण कसा. हा म्हणतो धंद्यातला. बघा ऍटिट्यूड बघा, त्याला अजूनही वाटतंय की तो सुटणार आहे म्हणून. त्याचा ऍटिट्यूड बघा, तो मोबाईलवर कंटिन्यू मेसेज करतोय कोणाला तरी. मेसेज नाही, कॉल आलेला होता. मी तुमच्या समोर इथे मोबाईल ठेवून दिलेला. तो बघा, तो कोण आहे? तो थर्ड पार्टी. तुला त्या बॅगेला हात लावायचा अधिकार काय रे? कोण आहेस तू? म्हणजे तुम्ही हे सगळे पुरावे तुम्ही डिस्पोज करणार आणि आम्ही एकदम सरळ मार्गाने निवडणूक लढवायची. जगताप साहेब, हे बरोबर नाही. तुम्ही याच्यावर काय कारवाई करणार मला सांगा. मी काय हा विषय सोडणार नाही. मी माझी जर मुलं, आज रात्रीपासून दिवस रात्र 24 तास आम्ही आमची लोक लावणारच. यांचे कुडाळचे, तो पप्या तवटे, तो रुपेश कानडे, तो मोहन सावंत, तो रणजित देसाई, त्यांना फक्त एकच काम दिलंय, ते पैशाचं वाटप करायचं. त्या अंगावर पैसे घेऊन वाटप करतायत सगळीकडे. ह्यांच्यावर साहेब योग्य ती कारवाई करा. मी उद्या परत तुमच्या कार्यालयात येणार. मी आपल्यालाही सांगतो, मी परत तुमच्या कार्यालयामध्ये, मी उद्या तुमच्या कार्यालयात आहे. मला काय तुम्ही कारवाई करताय, आणि नुसती एका घरात नाही, सगळ्या जिथे तुम्हाला आमच्या पक्षाच्या कुठल्या घरात जायचंय तरी तुम्ही जा, काही हरकत नाही. माझ्या घरात सर्च मारायची, माझ्या घरात सर्च मारा, काही हरकत नाही. पण हे किमान 8 ते 10 घरात या मालवणमध्ये सुरू आहे आणि हे सगळे अंगावर पैसे घेऊन सगळीकडे वाटप सुरू आहे. तुम्ही योग्य ती कारवाई करा. मी उद्या येतो तुम्हाला भेटायला. चला, आता मी तुमच्याकडे हँडओव्हर करतो. माझं काम इकडे झालेलं आहे. बाकीचं तुम्ही आता बाकीची प्रोसिजर तुम्ही